आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव शिक्षण संघाच्या अनगोंडा बाबगोंडा पाटील कन्नड माध्यम प्राथमिक शाळा बोरगाव येथे पालकांच्या चरणी कृतज्ञतेची वंदना करत इयत्ता 7वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत भावनिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे पादपूजन करून केली. आपल्या लहानग्या मुलांनी आईवडिलांचे चरण धुवून वंदन केल्याचा हृदयस्पर्शी क्षण पाहून अनेक पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. संपूर्ण सभागृहात कृतज्ञता, प्रेम आणि संस्काराचा भाव दाटून आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरगाव शिक्षण संघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय सदलगा येथील प्राध्यापक श्री वीरेश पाटील उपस्थित होते. विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी विद्यार्थ्यांनीच उत्साहाने पार पाडली. प्रारंभी पार्थ सातपुते व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रार्थना गीताने वातावरण भक्तिमय झाले. विद्यार्थिनी भक्ती गुंडे हिने उपस्थितांचे मनापासून स्वागत केले. यावेळी आदर्श विद्यार्थी म्हणून श्रीनिवास सुरेश बसरगे व अरविंद शिंगे तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून स्नेहल फिरगणावर व नक्षत्रा शांडगे यांचा गौरव करण्यात आला. सन 2025-26 मधील उत्कृष्ट खेळाडू म्हणून बसवंत पवार व सहना ऐदमाळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लगारे परिवाराच्या वतीने इयत्ता 7वी मधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच विद्यार्थिनी चैत्रा रोहित पाटील लिखित मन दाळद मादगडू या कन्नड पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रमुख पाहुणे प्राध्यापक वीरेश पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, आई वडील हेच खरे देव आहेत. त्यांच्या चरणी वंदन केल्याने जीवनात यश, समाधान आणि उत्कर्ष प्राप्त होतो. मुलांसाठी संपत्ती नव्हे तर संस्कार आणि ज्ञान हीच खरी संपत्ती आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात चेअरमन श्री राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना समाजात आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन केले. जीवनात शिस्त, प्रामाणिकपणा आणि संस्कार जोपासा. देशाच्या प्रगतीसाठी सजग नागरिक बना असेही यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमास उपाध्यक्ष श्री मनोज पाटील, MJ अमनावर, BR नेजे, हायस्कूलचे मुख्याध्यापक A धुळा सावंत, प्राथमिकचे मुख्याध्यापक AD हवले, सर्व संचालक, पालक, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी माळी, अर्पिता दोडमणे व ऋतुजा प्रकाश जंगटे यांनी केले, तर साक्षी साळुंके हिने आभार प्रदर्शन केले. या संस्कारमय व हृदयस्पर्शी कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनावर अविस्मरणीय छाप उमटवली. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. ಊಟ ಹಾಕೋದು ಬಿಟ್ಟು ಉಪವಾಸ ಇಟ್ಟಲ್ಲ, ಮೇಷ್ಟ್ರಾದವರು ಪಾಠ ಮಾಡೋದು ಬಿಟ್ಟು ಹಾಗಂತ ಅವ್ರಿಗೆ ಅಭ್ಯಾಸ ಹೇಳೋದು ಬಿಟ್ಟಂತಲ್ಲ. ಇದನ್ನ ಬಿಟ್ಟು ಇನ್ನೂ ಏನೋ ಇದೆ. ಶಿಕ್ಷಣ ಅಂದ್ರೆ ಅದು, ಪೋಷಣೆ ಅಂದ್ರೆ ಅದು. ಪಾಲಕರು ಮಕ್ಕಳನ್ನ ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆ ಮಾಡೋದು ಅಂದ್ರೆ ಇಷ್ಟು ತಪ್ಪು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟು ಜನ ಅಪ್ಪ ಅವ್ವ ಅಂತಾರೆ, ಏನ್ರಿ ಅವ್ರು ಕೇಳಿದ ಬಟ್ಟೆ ಕೊಡಿಸ್ತೀವಿ, ಅವ್ರು ಇನ್ನೂ ಬಾಯಾಗ ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ತಂದು ಎಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಬಿಡ್ತೀವಿ ಅಂತಾರೆ. ಅದೇ ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಎಲ್ಲ ತಾಯಿ ತಂದೆ. ಕೇಳೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ತಂದು ಏನು ಎಲ್ಲ ಕೊಡಿಸ್ತಾರಲ್ಲ, ಅದೇ ದೊಡ್ಡ ತಪ್ಪು. ಅವ್ರಿಗೆ ಅದರದ ಕಿಮ್ಮತ್ತೇ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ಇಷ್ಟು ಮಕ್ಕಳು, ಈ ವಯಸ್ಸಿನ ಮಕ್ಕಳಿಗೆ, ಇಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಮಕ್ಕಳು ಇರಬಹುದು, ಅವ್ರಿಗೆ ದುಡ್ಡಿನ ಬೆಲೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಬೆವರಿನ ಬೆಲೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಸಂಬಂಧಗಳ ಬೆಲೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಸಮಯದ ಬೆಲೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇದೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನು ಕಲಿತು ಏನು ಮಾಡೋದು ಹೇಳಿ? 10 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ 13-14 ವರ್ಷದ ಹುಡುಗನ ತಲೆಯಾಗ ನಮ್ಮಪ್ಪ ಎಷ್ಟು ಮೈ ನೋವು ಮಾಡ್ಕೊಂಡು 10 ರೂಪಾಯಿ ಹುಡ್ಸ್ಯಾನಂತ ಬರ್ಬೇಕಿತ್ತಲ್ಲ. ಅನಾಯಾಸ ಹೋಗುವಾಗ ಹಾದಿಯಾಗ ಒಂದು ಕುರುಕುರಿ ತಿಂದು 10 ರೂಪಾಯಿ ಚೆಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರಲ್ಲ ಮಕ್ಕಳು, ಅವ್ರು ಹೆಂಗ್ ಶಾಣೆ? ಕೇಳಿಸ್ಕೋಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ ನೀವು ಇದನ್ನ. 5 ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಹುಡುಗ, 10 ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಹುಡುಗಿ ಹಾದ್ಯಾಗ ಬೇಕಾಬಿಟ್ಟಿ ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳಂದ್ರ ಅವ ಆಕೆ ಶಾಲ್ಯಾಗ ಎಷ್ಟೋ ಶಾಣೆ ಇದ್ರು ದಡ್ಡಾತಿದ್ದಡ್ರು. ಅವ್ರ ತಲೆಯಾಗ ಬರ್ಬೇಕು, ಈ 10 ರೂಪಾಯಿ ನಮ್ಮಪ್ಪ 8 ತಾಸು ಬ್ಯಾರೆಯವ್ರ ಮನೆಯಾಗ ಚಾಕ್ರಿ ಮಾಡಿ ದುಡ್ದಿದ್ದ ಹಣ ಅದೇ, ಇದನ್ನ ನಾ ಖರ್ಚು ಮಾಡಬಾರ್ದು. ನಮ್ಮವ್ವ ಬೇರೆಯವ್ರ ಮುಂದೆ ದುಡಿದು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದಾಳೆ, ಇದನ್ನ ನಾನು ವ್ಯರ್ಥ ಮಾಡಬಾರ್ದು. ಇದನ್ನ ತಾಯಿ ತಂದೆ ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಕರಾದವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಲಿಸ್ಬೇಕು. ನಾನು ಇಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ, ಕಲಿಸಿ, ಅಭ್ಯಾಸ ಕಲಿಸಿ, ಅವರಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದೋದು ಕಲಿಸಿ, ಚೆನ್ನಾಗಿ ಬರೆಯೋದು ಕಲಿಸಿ, ಅವ್ರನ್ನ ತುಂಬಾ ವಿದ್ಯಾವಂತರನ್ನು ಮಾಡಿ. ಆದರೆ ನೀತಿಯೊಳಗಡೆ ಅವ್ರು ಯಾವತ್ತೂ ಹಿಂದೆ ಬೀಳಬಾರದು. ಪ್ರೀತಿಯೊಳಗಡೆ ಅವ್ರು ಯಾವತ್ತೂ ಬಡವ ಆಗಬಾರ್ದು. ಅವ್ರಿಗೆ
ಪ್ರತಿದಿನ ನೀವು ಹೇಳಬೇಕು, ನಿಮ್ಮ ಅವ್ವ ದೊಡ್ಡಾಕೆ, ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪ ದೊಡ್ಡವನು, ಅವ್ರ ಮನಸ್ಸಿಗೆ ನೀವು ನೋವು ಮಾಡಬೇಡಿ, ಅವರ ಕನಸುಗಳನ್ನ ಹಾಳು ಮಾಡಬೇಡಿ, ಅವರು ದುಡ್ಡು ವೇಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಡಿ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಸಹಾಯ ಮಾಡಿ. ನನಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ, 18, 19, 20 ವರ್ಷದ ಹುಡುಗರು ಅಪ್ಪ ಮೇವು ಕತ್ತರಿಸ್ತಿದ್ರೆ, ಸಗಣಿ ಬಳಿತಿದ್ರೆ ಕಾಲ್ ಮೇಲೆ ಕಾಲು ಹಾಕೊಂಡು ಕುತ್ಕೊಂಡು ಮೊಬೈಲ್ ನೋಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಅವ್ವ ಥಂಡಿಯೊಳಗೆ ಬಾಂಡಿ ತೊಳಿತಿರ್ತಾಳ, ಈಕಿ ಮಗಳು ಟಿವಿ ಮುಂದೆ ಕೂತಿರ್ತಾಳ. ಆಕಿ ಹೆಂಗ್ ಶಾಣೆ, ಆಕಿ ಹೆಂಗ್ ದೊಡ್ಡ ಆಕಿ ಹೇಳ್ರಿ. ಮತ್ತ ಆಕಿ ಶಾಲೆಯೊಳಗೆ ಕಲಿತಿದ್ರೆ ಏನು? ನಮ್ಮವ್ಗ ಥಂಡಿಯೊಳಗೆ ಬಾಂಡಿ ತೊಳೆದ್ರ ಕೈಗೆ ತ್ರಾಸ ಆಗ್ತೈತಿ, ನನ್ನ ಅಭ್ಯಾಸ ಆ ಕಡೆ ಇರ್ಲಿ, ನಾ ಮೊದಲು ಅವನು ಬಾಂಡಿ ತೊಳೆದು ಬಿಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಮಗಳ ತಲೆಯಾಗ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರ, ನಮ್ಮ ಅಪ್ಪನ ಸಗಣಿ ತೆಗೆಯೋದು ಬಿಡಿಸ್ಬೇಕು. ವಯಸ್ಸಿನ ಮಗ ನಾ ಇದ್ದಾಗ ನಮ್ಮಪ್ಪ ಸಗಣಿ ತೆಗೆದ್ರೆ ನನ್ನ ವಯಸ್ಸಿಗೆ ಅವಮಾನ ಅಂತ मगन तल्याक बरलिಲ್ಲ अंದ್ರ राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा.